पॅडी कलर मारला आणि कोच कलर मारला. अच्छा पॅडी कलर आहे. हा खालचा आहे तो? हा पॅडी आहे खालचा आणि वरचा कोच आहे. कोच म्हणजे हा कोच कलर आहे आणि तो शाईन होतोय बरोबर. त्याच्यात चमकी वगैरे टाकली आहे. मग तुम्हाला असं नाही वाटत तुमचे मित्र बाहेर खेळतायत आणि तुम्ही इथे आला? अरे भारी आहे एकदम. माझा तुम्ही नेहमी म्हणजे गणपती येईपर्यंत इथे रोज येणार आणि रोज काम करणार. आणि शाळेचा अभ्यास कधी करून येतो? आणि तू मित्रा? मी पण करून येतोस ना? काय कंप्लेन नाही आहे ना? तुझी कालची मूर्ती कुठे गेलेलीस ती दाखवूया. कुठे गेली? हा आता आता दाखव काल काय केलेलं. मागचा येलो कलर केलेला आणि कोच कलर केलेला. अच्छा आणि आता या मूर्तीला धोतर आता नेसवणार बरोबर. अजून केलेली कोणती? ती पण तिला पॅडी मारलेला खाली. अच्छा फक्त खाली. सिंहासनवरती नाही. अरे काय केलं ते दाखव तरी. काय तू कोणता केलेली आहेस मूर्ती? अच्छा वरची गादी आणि कोच कलर आणि पॅडी कलर. कोच आणि पॅडी कलर. सो पॅडी कलर सर्वांचा सेम असतो. सगळ्या गणपतीला खाली तोच एक कलर असतो. वेगळ्या पाहिजे असतो ना. हा तर त्या लोक वेगळं मागून घेतात की मला पॅडी कलर हा नको दुसरा. मग जर तुम्ही तुमच्या हिशोबाने तोच कलर करता. कोणत्या कोणत्या? ती वरती वाटतं ब्लू रंगाची आहे. वेगळ्या रंगाची आहे. वरती आहे ती शंका वर बसलेली आहे. शंका आहे. तिचा कलर वेगळा आहे ना. आणि इथे हे काम चालू आहे ते मोठ्या मूर्त्यांना घासायचं. अच्छा पण हा खूप जास्त शिकला तुमच्यासून जास्त ह्याला येतं.
चहाशिवाय तरतरी येणार नाही. बाकी काय आपल्याला नाही, तुमचं तंबाखू नाही, सिगरेट नाही, मावा नाही, झालं. दारू नाही, मटण नाही, मच्छी नाही, हा काही नाही. वर्षाचे 12 महिने. नेहमी श्रावण. Yes. लहानपणापासून. अरे खूप कमी आहे तसे. तर जसं तुम्ही पाहिलं या काकांसोबत आम्ही गप्पा मारत होतो. काका केवढं छान म्हणजे त्यांचं काम आहे, एकदम बारकाईने आणि मस्तच आहे. आणि हा छोटा मुलगा, बापरे, याचं कामसुद्धा म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की हा कंप्लीट मूर्तीसुद्धा बनवतो. खूप छोटा आहे पण तरी त्याचं काम खूप मोठं आहे. आणि त्याला विचारल्यानंतर तो म्हणाला की हे मला काम खूप जास्त आवडतं, मी आवडीने हे काम करतो आणि दिवसभर मी इकडेच असतो. सो खूप भारी वाटलं त्याला भेटूनसुद्धा. हे वर्कशॉप लोअर परेलला आहे, स्टेशनच्या अगदी जवळ आहे. वेस्टमध्ये तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला लगेचच समोर हे वर्कशॉप दिसेल. आणि इथे किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, तुम्हाला हव्या त्या डिझाईन्स इथे मिळतील. आणि जे कलर केलेले आहेत ना, कलर कॉम्बिनेशन्स, धोतरचे कलर्स वेगवेगळे, म्हणजे खूप जास्त व्हरायटी इथे मला दिसल्या आल्यानंतर. पिंक कलर, स्काय ब्लू कलर, जांभळा कलर केवढा उठून दिसतो आहे, आकाशी कलर. आणि मूर्तीचे पण वेगवेगळे म्हणजे वेगवेगळेच आकार आहेत. तुम्हाला जशी मूर्ती हवी आहे तशी मूर्ती तुम्हाला इथे बनवून मिळेल. त्याचबरोबर आहे ना, इथे शाडूची आणि POP दोन्हीही मूर्त्या अवेलेबल आहेत. तुम्हाला कुठेही ही मूर्ती हवी असेल तर तुम्हाला मिळून जाईल. फक्त ही लोक व्यवस्थित पॅकेजिंग वगैरे करून देतात. मग तुम्हाला जिकडे न्यायचं आहे तिकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इतक्या सुंदर सुंदर मूर्ती पाहून आम्हालाच खूप जास्त प्रसन्न वाटलं तिथे गेल्यानंतर. आणि ती लहान लहान मुलं एवढं सगळं काम करत होती, त्यांना पाहतानाही छानच वाटत होतं. तिथे गेल्यानंतर एकदमच छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आजचा व्लॉग नेहमीपेक्षा अगदी वेगळा आहे, पण येस, मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. गणपती येणार आहेत आता आणि गणपती सगळ्यांनाच बुक करायचे आहेत. त्यामुळे एक अंदाज येईल की हां, इथे सुद्धा एक सुंदर असं वर्कशॉप आहे. आणि कोणी तिकडे जवळपास राहत असेल किंवा तिथपर्यंत जाऊ शकत असेल तर तुम्ही नक्कीच लोअर परेलला व्हिजिट करा आणि या वर्कशॉपला नक्की जा. कारण इथे खूप सुंदर सुंदर मूर्ती तुम्हाला हवी तशी, तुम्हाला कस्टमाइज जर तुमच्या माइंडमध्ये असेल की एखादी मूर्ती मला अशी बनवून हवी आहे तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि खूपच छान सुंदर हा अनुभव आहे. तुम्ही इथे पाहूच शकता की किती छान दिसत आहेत, किती क्यूट आहेत या मूर्ती, काही छोट्या. आणि ही मूर्तीसुद्धा किती सुंदर आहे, सिंहासनावरती बसलेली, म्हणजे इतकी सुंदर वाटते आहे ना की तिला बघता क्षणी मला खूप आवडली ही मूर्ती. मला भरपूर मूर्ती इकडे आवडल्या आणि मी तुम्हाला खरं सांगते की इथला बेस्ट एक्सपिरियन्स होता. तर तुम्हालासुद्धा अजूनही मूर्ती बुक करायचं तुमचं पेंडिंग असेल तर एकदा नक्कीच इकडे व्हिजिट करा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर येस, हा व्हिडिओ पार्ट 1 आहे, कारण पार्ट 2सुद्धा मी अपलोड करणार आहे लवकरच. सो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.